होणार आहे. तुला तुझी झोप मोडावी लागेल. तू म्हणतोस, माझ्याकडे वेळ नाही प्रभू. पण मी विचारतो, मृत्यू येण्यापूर्वी तो तुला विचारणार आहे का? तो दार ठोठावेल का आणि म्हणेल, मी येऊ का? नाही, तो अचानक येईल. आणि जेव्हा तो येईल, तेव्हा जे काही तू अपूर्ण ठेवलं असेल, तेच तुझा शेवटचा अनुभव बनेल. मी हे सगळं सांगतोय कारण तू अजूनही अंधारात आहेस. तुला तुझी चूक दिसते, पण तू ती मान्य करत नाहीस. तुझ्या आतून आवाज येतो, हे योग्य नाही. तरीही तू तेच करत राहतोस. आणि मग जेव्हा परिणाम समोर येतो, तेव्हा तू रडतोस, मला हाक मारतोस, मंदिरात जाऊन डोकं टेकवतोस. पण लक्षात ठेव, फक्त भीतीतून केलेली प्रार्थना तुला मुक्त करू शकत नाही. खरी प्रार्थना ती आहे जी बदल घडवते. म्हणून स्वतःकडे पहा, स्वतःला स्वीकार आणि आजपासून बदलायला सुरुवात कर. कारण वेळ निघून गेल्यावर फक्त हाक मारणं उरतं आणि उत्तर देण्यासाठी कोणीही उरत नाही.